कवितेचे शीर्षक आहे माझी माय। लय साधी माझी माय जशी दुधावरची साय, लय साधी माझी माय जशी दुधावरची साय, लय साधी माझी माय जशी वासराची गाय। आता सांगू तुम्हा काय, आता सांगू तुम्हा काय, लय साधी माझी माय, लय साधी माझी माय। रोज धरी देवाचे पाय अन म्हणे मला नको काय, रोज धरी देवाचे पाय अन म्हणे मला नको काय, भलं माझ्या लेकराचं हाय, भलं माझ्या लेकराचं हाय। आता सांगू तुम्हा काय, लय साधी माझी माय, आता सांगू तुम्हा काय, लय साधी माझी माय। अडचणीच्या वेळी नेहमी तिनं पुढं यावं, अडचणीच्या वेळी नेहमी तिनं पुढं यावं, हाय नाय तेवढं तिचं सोनं काढून द्यावं, हाय नाय तेवढं तिचं सोनं काढून द्यावं। माझा घर माझी लेकरं, माझा घर माझी लेकरं, माझा नवरा, या सगळ्यात तिनं स्वतःतून काढून फेकलं। फक्त भाकरी नाही तर घरावर येणारं प्रत्येक संकट तिने शेकलं, फक्त भाकरी नाही तर घरावर येणारं प्रत्येक संकट तिने शेकलं। आणि दुधातून माशी काढावी तसं अलगद दूर फेकलं, आणि दुधातून माशी काढावी तसं अलगद दूर फेकलं। मागच्या काही दिवसांमध्ये माझी आई आजारी होती, तर तिच्यासाठी हे शेवटचं कडवं। बांगड्या घालणाऱ्या हातात होत्या सुया 2-4, बांगड्या घालणाऱ्या हातात होत्या सुया 2-4, पहिल्यांदाच पाहिले हो मी माझ्या आईचे बिनजोडव्याचे पाय, पहिल्यांदाच पाहिले हो मी तिचे बिनजोडव्याचे पाय। तब्बल 20 दिवस होते दवाखान्यात माझी माय, तब्बल 20 दिवस होती दवाखान्यात माझी माय। मी तिला सांगायचे तू घाबरू नको मी हाय, मी तिला सांगायचे तू घाबरू नको मी हाय, पण हे सांगताना थरथरायचे हो माझे पाय, पण हे सांगताना थरथरायचे हो माझे पाय। अधूनमधून ती माझा हात हातात घ्यायची, अधूनमधून ती माझा हात हातात घ्यायची, तिच्या नकळत ही ती मला धीर देऊन जायची, तिच्या नकळत ही ती मला धीर देऊन जायची। शेवट एवढंच म्हणेल की जप नाम अभंगवारी असं काही सुद्धा नसतं, जप नाम अभंगवारी असं काही सुद्धा नसतं। धन्य आहे तो माणूस ज्याला आईबापात देव दिसतो, धन्य आहे तो माणूस ज्याला आईबापात देव दिसतो। धन्यवाद।